हो डॉक्टर, तुम्ही जे काय सांगितलं ना ते सगळं करून घेतलंय. व्यायाम पण एकदम टाइमावर करून घेतलंय. पण काय डॉक्टर, त्यांना ना त्यांचं असं अजून चालता येत नाही. तसं फारसा काही फरक पडला नाही. डॉक्टर, मला एक विचारायचं होतं की त्यांना आपण असं एवढ्या लवकर चालायला सांगून घाई तर करत नाहीये ना? अजिबात नाही. उलट त्यांनी अजून उशीर केला तर हालचाल करणं अजून अवघड होऊन बसेल. पण मग अजून जमत का नाहीये त्यांना? खरं त्यांना चालता येणार आहे, पण हा मानसिक प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांनी मनानं ठरवायला हवं. पण अनेकदा काय होतं, जसा मोठा ऍक्सिडेंट होतो तसा शरीराला जखमा होतात, पण मनावरही आघात होतो. मेंदूला शॉक बसलाय, त्यामुळे त्यांचं धाडस होत नाहीये. भीती वाटत राहते अशा वेळी. शरीर तयार झालं असेल पण मन अजून तयार नाहीये. बाथरूम जात नाही याला, स्वतःच्या पायावर उभं राहता नाही येते मला. कसं सर्वाइव्ह करणार? स्वतःच्या हातीने खाता नाही, स्वतःच्या पायावर उभं नाही राहता आलं. औषधं, व्यायाम याचबरोबर मानसिक भीती दूर व्हायला हवी. मग बाकी काहीच करायची गरज नाही. आणि भीती मोठी आहे, जायला वेळ लागेल. काहीतरी उपाय करायला हवा. हो डॉक्टर, मी काळजी घेईन. थँक्यू. ओके. काय करू की सरांना बरं वाटेल? राणी, झाला का फोन? काय म्हणाले ते? हो झाला माझा फोन. डॉक्टर म्हणाले की काळजीचं काहीच कारण नाही. ठीक आहे. आणि ऐक ना, ऍक्सिडेंट झाल्यापासून तुझ्याकडे फोन नाहीये, तर तू एक नवीन घेऊन टाक. हा हो ठीक आहे की तुझा फोन. थँक्यू. वेलकम. आणि मला भूक लागली आहे. लगेच बनवते, तू जाऊन बस. हो. हा. नमस्कार. देवा, सकाळी सकाळी कुणाचा चेहरा बघितला? आता अख्खा दिवस माझा वाईट जाईल. काय बुवा, आज इकडे कसे काय? राणी जावळ बापू घरी आलं कळ, त्याच्यामुळं. त्यामुळे काय? त्यांना भेटायला आलो होतो. भेटायला आलात? जावयाला रिकाम्या हाताने भेटायला आलात तुम्ही? नाही नाही, आम्ही ते फ्रूट घेऊन आले की. फ्रूट आणलेस? बघू. ही स्वस्तातली फळं तर नाहीत ना? ताजी आहेत ना? इंदिरा भाऊजींना रस्त्यावरची फळं आवडत नाही, नाहीतर निघायची खिडकी.